बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलेला आहे। काँग्रेसच्या या निर्णयाला वंचितनं आणि महादेव जानकरांनी जाहीर पाठिंबा दिलाय। दुसरीकडे बारामतीमध्ये काँग्रेसने उमेदवार देऊ नये असं आवाहन बावनकुळे यांनी दिलंय। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा काँग्रेसनं निर्णय घेतलाय। दिल्लीतून काँग्रेसच्या हायकमांडकडून हिरवा सिग्नल देण्यात आलाय। राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे अर्ज काँग्रेसकडे आले आहेत। बारामतीसाठी 6 अर्ज आणि राहुरीमध्ये 4 अर्ज आले आहेत। काँग्रेसकडून गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। काँग्रेसकडून येत्या 2 दिवसांमध्ये दोन्ही पोटनिवडणुका लढण्याबाबत भूमिका जाहीर करण्यात येणार आहे। पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आणि महादेव जानकरांनी पाठिंबा जाहीर केलाय। तर बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देऊ नये अशी विनंती बावनकुळेंनी केली आहे। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत। येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी सीट अनपोज करावी। ते लढतात राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय अडचण नाही आम्हाला। काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेसह पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करणार आहे। दादांच्या मृत्यूनंतर कदाचित पवारांचा पक्ष बारामती पोटनिवडणूक लढणार नसून इतरांना विरोध करता कामा नये अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। तर महाविकास आघाडी 3 दिशेला तिघांची तोंड असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक आपत्धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही, कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये। संजय राऊत उभाटा गटाचं मीठ खायचं आणि प्रवक्तेगिरी मात्र शरद पवार साहेबांची करायची, हा धंदा तुमचा सुरू झालाय। काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या पक्षाला अक्षरशः फाट्यावर मारलेला आहे।